विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसची माघार अंबादास दानवेंना पाठिंबा. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची ती अट केली मान्य. ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आल्याचं चित्र समोर आलं होतं. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र आता काँग्रेसने भूमिका बदलत विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र अंबादास दानवेंना पाठिंबा देताना काँग्रेसने महाविकास आघाडीसमोर एक मोठी अट ठेवली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की भाजपची भूमिका ही संविधान विरोधी भूमिका आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विरोधातील भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवलं. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे अशी सगळ्यांची भूमिका होती. मात्र मी परत विधान परिषदेवर जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. सोनिया गांधी यांनी जसे पंतप्रधान होणार नाही अशी भूमिका घेतली तशीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. यात कोणाचा अनादर नाही. त्यांनी घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून आम्ही मानतो असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे हेच उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका होती आणि इतर मित्रपक्षांची जी भूमिका होती, किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी भूमिका होती की उद्धवजींनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधान परिषदेमध्ये जावं आणि जवळपास तीच आमची सर्वांची धारणा असताना काल त्यांनी त्यांचा अंतरात्म्याचा जो आवाज आहे त्या संदर्भामध्ये कुठेतरी तो गावी देत असतानाच त्यांनी सांगितलं की आता मी जाणार नाही. जशा पद्धतीने सोनियाजींनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांनी स्वतःचं जे मत आहे त्या मतावर त्यांनी ठाम राहिले होते. अगदी तशाच स्वरूपामध्ये कुठेतरी उद्धवजींनी पण त्यांची जी व्यक्तिगत भूमिका आहे, कारण त्यांच्या पक्षात आमच्या मित्र पक्षात सगळेजण म्हणत असताना कुठेतरी थांबणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यातून त्यांनी स्वतः मागे राहत असताना त्यांच्या पक्षातील दानवेजी जे आहेत माजी विरोधी पक्षनेते यांना उमेदवारी दिली. ही देत असताना एक प्रक्रिया होणं आवश्यक होतं असं कुठेतरी आमचं एक मत आहे. अर्थात हे काही भांडण नव्हता, वाद नव्हता. एक महाविकास आघाडीतली एक सक्षम स्वरूपाची एक चर्चा या अनुषंगानं जे आज आम्ही बोललो त्याच्या आधी बोललो असतो किंवा त्याच्या राज्यसभेच्या आज बोललो असतो अधिक बरं झालं असतं. मात्र हरकत नाही. यात कुठल्याही प्रकारे कोणाचा अनादर आणि कुठल्याही प्रकारची भावना नाही. तेव्हा शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आणि उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशा निर्णय आहे त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि ते समर्थन करत असतानाच आगामी काळामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही उभे ठाकणार आहोत. भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाचे जे महायुतीतले जे घटक आहेत, घटक पक्ष आहेत, त्यामध्ये शिंदे सेना असेल, इतर अजित पवारांचा राष्ट्रवादी असेल, हा त्यांच्यासोबत असल्यामुळे त्याही पक्ष हा आम्ही त्यांच्याही विरोधात आहोत. मात्र भारतीय जनता पक्ष हा आमचा राष्ट्रीय पातळीवरचा एक प्रमुख जो संविधानिक मूल्याची पायमल्ली करत असताना त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष हा पुढे देखील जारी राहील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.